नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा ज्याला RSS आपण म्हणतो, त्या संघाचं मुख्यालय आहे नागपूर. आणि या मुख्यालयाला अर्थात जिथे रेशीमबाग आपण म्हणतो, एका नव्या पोलीस अधीक्षकाची शहरासाठी गरज होती. आणि जे अतिशय धडाकेबाज कामगिरीमुळं, कारण त्यांच्या काळामध्ये पहिल्यांदा पुण्यामध्ये जी रेव पार्टीवरती धाड पडली आणि मग ते प्रकरण देशभर गाजलं, किंवा ज्यांच्या वक्तृत्व शैलीमुळं किंवा ज्यांच्या पुस्तकावरती लोक प्रेम करतात किंवा ज्यांच्यासारखं आपल्याला व्हायला आवडेल असं वाटतं लोकांना, तरुणांना, आणि ज्यांची फिटनेसची शैली वगैरे, ह्या कारणासाठी जे प्रसिद्ध आहेत ते नागपूरचे नवे पोलीस प्रमुख आयुक्त श्री विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरला बदली झाली काय आणि ते लोगोलोग वादात अडकले काय. प्रशासकीय सेवेचे काही नियम सांगून काँग्रेस पक्षानं ते पोलीस अधिकारी आहेत, वर्धीचे पाईक आहेत, की RSSचे स्तुतीपाठक आहेत, स्वयंसेवक आहेत, असा प्रश्न विचारायला सुरुवात केली. सो घडलं काय, काँग्रेस पक्षानं जे 6 प्रश्न उपस्थित केले त्याची नियमावली काय, हे सगळं समजून घेण्यासाठी अर्थातच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माझा प्रयत्न असेल की जर श्री विश्वास नांगरे पाटील यांचं काही अधिकृत स्टेटमेंट आलं तर तेही महाराष्ट्रासमोर आम्ही मांडू. सो घडलं असं की श्री विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून नुकतीच बदली झाली, म्हणजे 3 किंवा 4च दिवस झाले. आणि मग सकल हिंदू समाजाच्या आंदोलनाचा प्रमुख वक्ता म्हणून ते त्या कार्यक्रमाला गेले. तर पूर्वी मुस्लिम समुदायाची जी काही इफ्तार पार्टी, रोजा पार्टी वगैरे असायची, त्याला पोलीस अधिकारी गेल्याचं मी ऐकवलं होतं. पण एखादा धार्मिक जो मंच आहे त्या मंचावरती जाऊन एखाद्या अधिकाऱ्यानं भाषण केल्याचं माझ्या ऐकवीत नाही आहे. कदाचित तुम्हाला जास्त माहिती असू शकतं प्रेक्षकांना, तर तुम्ही मला सांगा. सो झालं असं की सकल हिंदू समाजाच्या संमेलनात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल गौरव उद्गार काढल्याची चित्रफीत सगळीकडे प्रसारित झाली. मी पण ती पाहिली 2-3 दिवसापूर्वी. विश्वास नांगरे पाटील यांनी पोलीस आयुक्तपदी नियुक्तीचा आदेश मंगळवारी गृह खात्याने काढल्यानंतर ते अद्याप नागपुरात रुजू व्हायचे, पण त्यांची प्रत लगेच दुसऱ्या दिवशी प्रसारित करण्यात आली. म्हणजे दिसते ती सोशल मीडियामध्ये आलेली आहे. आणि मग त्याच्यातनं एक्सवरून ही जी पोस्ट काँग्रेस पक्षानं पोस्ट केली त्याच्यानंतर काही प्रश्न विचारले. विश्वास नांगरे पाटील यांनी हिंदू संमेलन 2026 कार्यक्रमामध्ये बोलताना संघाविषयी गौरव उद्गार काढले. त्याला काँग्रेसचा आक्षेप आहे. आणि आक्षेप असा आहे की एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी स्वीकारायची आणि दुसऱ्या बाजूला समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर स्तुती करायची, हे कसं योग्य ठरू शकतं, असा पहिला काँग्रेसचा प्रश्न होता. आणि आज दुसऱ्या दिवशी त्यांनी 6 प्रश्न ह्याच अनुषंगाने श्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले. ते 6 प्रश्न, त्यातल्या कायदेशीर तरतुदी, हे मी सगळं सांगेनच. विश्वास नांगरे पाटील यांच्याशी मात्र बरीच माध्यमं संपर्क साधत आहेत. त्यांचा सध्या तरी संपर्क झालेला नाही. मुळातच त्यांच्या नियुक्तीवरूनच म्हणजे काँग्रेसचे नेते माजी मंत्री नितीन राऊत यांनी टीका केली होती. ज्यांची सेवा करायची आहे त्याच शहरात आता त्यांना थेट काम करण्याची संधी मिळाली आहे, पण आपण जनतेच्या पैशावर वेतन घेणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी अधिकारी आहात, हे लक्षात ठेवा, असं नितीन राऊत म्हणाले. बरं, तिथं आणखीन एक चूक झाली आहे त्यांची, आणि काही वेळेला माझी पण ती होते फ्रँकली, पण आता होत नाही, म्हणजे सुरुवातीच्या काळात व्हायची. ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार, म्हणजे ज्यांनी संघ स्थापन केला, तर त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी त्यांचं आडनाव चुकवलं. हेडगेवारांच्या ऐवजी ते हेगडेवार असं म्हणाले. कदाचित कर्नाटकमधल्या आडनावांचा तो प्रभाव असावा. पण म्हणून आता नांगरे पाटील यांच्या संदर्भामध्ये हे 6 प्रश्न विचारले जात आहेत. ते 6 प्रश्न कोणते, त्याचे नियम काय, ते सगळं समजून घेत असताना चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. काँग्रेस पक्षानं एक्सवरती पोस्ट करताना ऑल इंडिया सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1968 त्या बॅकड्रॉपला नांगरे पाटील यांच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारे 6 प्रश्न विचारले. प्रश्न क्रमांक 1, पूर्व परवानगी घेतली होती का? रूल 13(2)(f)(3चं उल्लंघन आहे का, असा प्रश्न आहे. नियम असा सांगतो की ऑल इंडिया सर्व्हिस कंडक्ट रूल्स 1968 नुसार IPS अधिकाऱ्याला अशा सार्वजनिक किंवा खाजगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरकारची पूर्व परवानगी आवश्यक असते. काँग्रेसचा सवाल आहे की विश्वास नांगरे पाटील यांनी या कार्यक्रमासाठी गृह विभाग
किंवा राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का? जर घेतली असेल तर त्याची प्रत सार्वजनिक करणार आहात का? आणि जर परवानगी नसेल तर नियमांच्या संभाव्य उल्लंघनाबद्दल सरकार त्यांच्यावरती काय कारवाई करणार? राईट. प्रश्न क्रमांक 2, पदाला न शोभणारं वर्तन, रूल 13(1) ची पायमल्ली. नियम काय सांगतो? अधिकाऱ्यानं असं कोणतंही वर्तन करू नये की जे त्याच्या पदाला शोभणारं नाही आहे. त्याच्यावरती काँग्रेसचा प्रश्न आहे की संघाच्या मंचावर जाऊन त्यांचं कौतुक करणं ही तटस्थ आहे की एका विशिष्ट प्रवाहाशी निष्ठा व्यक्त करणं? जर उद्या एखादा अधिकारी दुसऱ्या धार्मिक किंवा राजकीय संघटनेच्या मंचावर जाऊन गुणगान करू लागला तर प्रशासनावर जनतेचा विश्वास कसा टिकेल? प्रश्न क्रमांक 3, राजकीय तटस्थता की राजकीय निष्ठा, रूल क्रमांक 3(1)(a) सेकंड. नियम काय सांगतो? राजकीय तटस्थता, ज्याला पॉलिटिकल न्यूट्रॅलिटी आपण म्हणतो, हा IPS सेवेचा आत्मा आहे. काँग्रेसचा प्रश्न आहे की संघाच्या मंचावर जाऊन त्यांचं कौतुक करणं ही तटस्थता आहे की एका विशिष्ट प्रवाहाशी निष्ठा व्यक्त करणे? जर उद्या एखादा अधिकारी दुसऱ्या धार्मिक किंवा राजकीय संघटनेच्या मंचावर जाऊन गुणगान करू लागला तर प्रशासनावर जनतेचा विश्वास कसा टिकेल? प्रश्न क्रमांक 4, संविधान सर्वोच्च की संघविचार, रूल 3(2)(b) सेकंड. नियम सांगतो प्रत्येक अधिकाऱ्याला संविधानाच्या सर्वोच्चत्वाशी बांधून असायला किंवा त्यांची बांधिलकी तिथं असायला हवी. काँग्रेसचा प्रश्न, भारतीय संविधान सर्व भारतीयांचे आहे. एक संविधानिक अधिकाऱ्यानं एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे सार्वजनिक गौरवगान करणं ही संविधानिक तटस्थता मानली जाऊ शकते का? प्रश्न क्रमांक 5, निर्णयावर प्रभाव पडण्याची शक्यता, रूल 3(2)(b)(6). नियम सांगतो अधिकाऱ्याला अशा कोणत्याही संघटना किंवा व्यक्तीच्या प्रभावाखाली जाण्यापासून रोखतो ज्यामुळे त्याच्या कर्तव्यावरती परिणाम होतो. काँग्रेसचा सवाल, जेव्हा एखादा अधिकारी विशिष्ट विचारधारात्मक मंचावर गौरवोद्गार काढतो तेव्हा उद्या त्याच्या निर्णयावर त्या विचारधारेचा प्रभाव पडणार नाही याची खात्री कोण देणार? प्रश्न क्रमांक 6, संघटनेशी संबंध, रूल 5(1) सर्वात गंभीर प्रश्न. नियम काय सांगतो? सेवेतील कोणताही अधिकारी राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेशी संबंधित असोसिएशन असणार नाही. काँग्रेसचा सवाल, संघाच्या मंचावर जाऊन सार्वजनिकरित्या त्याचं गुणगान करणं ही असोसिएशन संबंध मानली जाणार नाही का? आणि मग शेवटी काँग्रेसनं सरकारला मौन सोडण्याचं आवाहन केलं आहे. सामान्य पोलीस कर्मचारी राजकीय भूमिका घेताना आढळला तर त्याच्यावर कारवाई होते. मग वरिष्ठ IPS अधिकाऱ्यासाठी वेगळे नियम आहेत का? आज प्रश्न विश्वास नांगरे पाटील या व्यक्तीचा नाही तर प्रशासकीय विश्वासार्हतेचा, खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेचा आणि संविधानाच्या सर्वोच्चत्वाचा आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि संबंधित परवानग्या सार्वजनिक कराव्यात असं काँग्रेस पक्षाचं म्हणणं आहे. आणि पुढं जाऊन तर काँग्रेसनं त्यांच्यावरती जोरदार हल्लाबोल करत ते संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरून संघाची चाटुगिरी करतायत अशा पद्धतीच्या शब्दांचा सुद्धा वापर केला आहे. थोडक्यात मला असं दिसतं आहे की या सगळ्या प्रकरणावरून काँग्रेस पक्ष वेगळ्या पद्धतीचे प्रश्न हे श्री नांगरे पाटील यांना विचारतो आहे. ते प्रश्न नांगरे पाटील यांनी कोणता कार्यक्रम केला, कुठल्या कार्यक्रमात ते गेले, तिथे संघविषयक राष्ट्रप्रेमाबद्दल ते कसे बोलले, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. तरीही तुमचं काहीतरी मत असणार आहे. जुन्या काही घटना तुम्हाला आठवत असणार आहेत की ज्या काँग्रेसच्या कालखंडामध्ये घडल्या, तर त्याच्याबद्दल किंवा कुठल्याही पक्षाबद्दल घडल्या त्या तुम्हाला आठवतील. मला फक्त ह्या क्षणाला जो मुद्दा दिसला आणि जो काँग्रेस पक्षाने विचारलेल्या प्रश्नाच्या मर्यादित योग्य वाटला तो मी तुमच्यासमोर मांडला. तरीही तुमचे काही मुद्दे असतील तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका आणि चॅनल सबस्क्राईब करा. थांबूया. थँक्यू.